मित्रांनो, तुमचं आपल्या सिद्ध कॉमर्स क्लासेसमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मागच्या वेळेला आपण इन्शुरन्स अँड कम्युनिटीमध्ये काही एक्झाम्पल्स घेतले होते. आता आपण इन्शुरन्स कंपनीकडे लोक क्लेम करतात. प्रत्येकाची काही प्रॉपर्टी व्हॅल्यू असते. प्रत्येक प्रॉपर्टी व्हॅल्यू ते काही इन्शुर करत नाही. मग ते काय करतात, समजा आता काहीकडे काही रक्कम असते ते वेगवेगळ्या विमा कंपन्यांमध्ये ते टाकतात. आता आपण असं एक एक्झाम्पल घेत आहे की एकाकडे 4 लाख प्रॉपर्टी होती, बरोबर. तो प्रॉपर्टी 3 कंपनीमध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये टाकतो. इन्शुरन्स म्हणजे थोडक्यात तो पॉलिसी व्हॅल्यू तिन्ही कंपनीमध्ये वेगवेगळी करतो. आता मी हे जे एक्झाम्पल घेतलंय हे तुम्हाला स्क्रीनवर परत दिसणारच आहे, बरोबर. आता हे पहा, प्रॉपर्टी व्हॅल्यू त्याची 4 लाख होती. आपण काय केलं, त्याने 3 कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले. कंपनी ए, कंपनी बी आणि कंपनी सी. पण आपण काय करतो तर कॉलम बनवतो. त्या कॉलम मध्ये करत त्याने त्या क्वेश्चन मध्ये दिलेले प्रॉपर्टी व्हॅल्यू 4 लाख आणि ती प्रॉपर्टी व्हॅल्यू आहे ही 3 कंपन्यांमध्ये तो वेगवेगळ्या प्रकारे टाकतो. तो काय करतो, कंपनी ए मध्ये 1,60,000 टाकतो, कंपनी बी मध्ये 1 लाख टाकतो आणि थर्ड कंपनीमध्ये तो 1,40,000 टाकतो. म्हणजे त्याला जो काही क्लेम आहे हा प्रत्येक कंपनीसाठी वेगळा असणार आहे. म्हणजे तो ज्या ठिकाणी जास्त इन्शुर्ड व्हॅल्यू करेल त्या ठिकाणी साहजिक त्याला क्लेम जास्त मिळणार आहे. ठीक आहे. तर बघा, मी सर्व लिहिलं. पहिले प्रॉपर्टी व्हॅल्यू लिहिली, हे लिहिलं. आणि जो लॉस होता तो तिन्ही कंपन्यांमध्ये सेम आहे, 9,000. आपण लिहिलं 9,000. मी पहिले फॉर कंपनी क्लेम करा. क्लेमचा फॉर्म्युला इझी आहे, पॉलिसी व्हॅल्यू अपॉन प्रॉपर्टी व्हॅल्यू इंटू लॉस. ठीक आहे. मग पॉलिसी व्हॅल्यू ही कंपनी ए साठी पॉलिसी व्हॅल्यू किती आहे, 1,60,000 हे टाकले आपण. नंतर आपण काय केलंय, लॉस 9,000 आणि खाली प्रॉपर्टी व्हॅल्यू 4 लाख तर सगळ्यांमध्ये सेम येणार आहे, बरोबर. कंपनी ए, कंपनी बी आणि कंपनी सी मध्ये फक्त चेंज काय झालंय, पॉलिसी व्हॅल्यू. इथे पॉलिसी व्हॅल्यू 1 लाख आहे, इकडे आली 1,40,000. हा लॉस तर सेम आहे. आता इझी कॅल्क्युलेशन कसं करायचं, आता बघा मी काय केलंय, हे 1 2 3 4 5 खाली किती आहे, 1 2 3 4 5 हे आपण कॅन्सल केले समजा, बरोबर आहे. किती उरले, 9,000 आणि खाली किती आले, 4. 9,000 अपॉन 4 आले. सेम आता इकडे बघा किती गेले, वरती फक्त 4च झिरो होते, हे 4 झिरो कट केले, हे 4 कट केले. आपण याच्यातला हा 1 कट केला, याच्यातला 1 कट केला. म्हणजे खाली 4 तर येणारच आहे काय झालं तरी पण. आता आपण वेगवेगळे पेन याच्यासाठी यूज करत आहोत की तुम्हाला इझी सगळं कळायला पाहिजे. मी याला पण मुद्दा म्हणून वेगळी वापरली की तुम्हाला कॅन्सल आपण जे करतो ते कळलं पाहिजे. आता इथं बघा हा 4 तर आलाच, ठीक आहे. आता स्मार्ट वर्क करायचं. इकडे बघा 40 ला आपण 900 मल्टिप्लाय करायचंय. पहिले हे 0 0 लिहून टाकायचे, डबल 0, बरोबर. आता म्हणजे 14 9 जा 126, बरोबर आहे. आता इकडे तर क्लिअर झालंय. आता इकडे बघा काय केलं, पहिले हे वरचे 1 2 3 4 हे 1 2 3 4 कॅन्सल केले, हा 1 कट केला आणि आपण 1 कट केला. आता मी दुसरा पेन वापरून आपण हा जो वापरला होता त्याप्रमाणे करूया. इथं आता किती येणार, 4 तर खाली आला आहे ऑलरेडी, है ना. आता 16 9 जा पहिले 2 0 लिहून टाकायचे. 16 9 जा किती, 144. आणि मग इझी डिवाइड करायचं. आता इकडे बघा, सपोज मी आता 4 1 जा 4, है ना. 4 3 जा 12, 2 राहिले, 4 6 जा म्हणजे 2 वरती 4 आला, 2 6 जा 4 6 जा 24. म्हणजे इथे किती येणार, 6. म्हणजे तुमचा आन्सर आलं 3,600 रुपीज. एवढा क्लेम हा कंपनी ए मध्ये तो करू शकतो. आता बी मध्ये पण तसंच केलं मी. 4 1 जा 4, 4 2 जा 8, किती राहिले 1, परत 4 2 जा 8, किती राहिले, सांगा. परत सांगतो 4 1 जा 4, 4 2 जा 8, 2 राहिले. मग किती घेणार मी, 2 घेणार का, किती घेणार सांगा मला पटकन.
तर आता परत मी तुम्हाला सांगतो, जर समजा तुम्हाला नाही कळलं, ऍक्च्युली तुम्ही तर आता काय छोटे नाही, सगळ्यांना कळतं डिव्हिजन कसं करायचं ते. परत मी तुम्हाला दाखवतो, जर नाही कळलं तर आपली साधी पद्धत अशी पण तुम्ही वापरू शकता. काही काहींना इमॅजिन करता येत नाही. आता बघा मी काय केलं, 4 1 4 4 2 8 केला, मला 1 उरला, 1 वरती 0 आला है ना, म्हणजे 10 झाले. परत मी 4 2 8 केले, परत 2 राहिले, 4 5 25, बरोबर आहे. 4 5 25 का 20 ते लिहिले आणि हा 0 म्हणजे 2250 रुपीज. आता इकडे बघा, 4 1 4, पहिले 4 3 किती होईल, 12 आहे. हा, आता काही जण काय करतात, इकडे 4 1 करतात. नाही, तसं येत नाही. तर मला काय करावं लागेल, मी 4 3 डिवाइड करून चालेल का, म्हणजे मला इथे काय करावं लागेल, 0 घ्यावं लागतात. 4 किती झाले, 120 झाले असते. पण मी समजा अजून पुढे जायचं आपल्याला, मला 126 आहे, 120 होतात, म्हणजे अजून 1 होऊ शकतो. म्हणजे मी इथे काय म्हणू शकतो, 31. 4 3 4 1 4, 2 उरला, 4 5 20, म्हणजे 3150 रुपीज. क्लिअर. आता तुम्हाला एक क्वेश्चन पडला असेल की मला प्रत्येक कंपनीमध्ये क्लेम करताना, आता इकडे बघा, कंपनी ए मध्ये त्याने पॉलिसी व्हॅल्यू 1,60,000 काढली, साहजिक त्याला इकडे क्लेम जास्त मिळणार आहे. या ठिकाणी त्याची अमाऊंट मीडियम आहे, एकदम छोटी आहे, त्यामुळे त्याचं इकडे काय आहे, त्याला क्लेम कमी करता येईल. इथं याच्यापेक्षा थोडी जास्त रक्कम आहे, म्हणजे साहजिकच इथल्यापेक्षा इकडे रक्कम त्याला जास्त मिळणार, क्लेम जास्त करता येणार. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट अशी कळली की क्लेम करताना 2-3 गोष्टींची लक्षात ठेवावी लागतात. त्या कुठल्या, तर फर्स्ट म्हणजे तुम्ही किती पॉलिसी व्हॅल्यू काढताय, म्हणजे थोडक्यात ती प्रॉपर्टी व्हॅल्यू तुम्ही किती इन्शुअर्ड करताय त्याच्यावर डिपेंड असतं. त्या पद्धतीने तुम्हाला क्लेम करता येतो. क्लिअर आयडिया. कधी कधी काय करतात, ते क्लेम करताना वेगवेगळे रूल अप्लाय करतात. ते लिहिलं असतं बघा, टर्म्स अँड कंडिशन. ठीक आहे. आता हे पहिलं एक्झाम्पल आपण असं घेतलं, याच्यावर तुम्हाला तर कळलं की जेवढी पॉलिसी व्हॅल्यू जास्त तेवढा तुमचा क्लेम जास्त होणार आहे, आणि जेवढी पॉलिसी व्हॅल्यू कमी तेवढा तुमचा क्लेम कमी होणार आहे. हे एक एक्झाम्पल आपण असं घेतलं. दुसरं एक्झाम्पल आपण आता असं घेणार आहोत की त्याच्यामध्ये लेस पर्सेंट, लेसचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे. ठीक आहे. मी आता हे पुसतोय, सगळ्यांना कळलं असेल असं आपण गृहीत धरूया. आता एक एक्झाम्पल असं आहे, की एक कार होती, बरोबर. त्या कारची किंमत 8 लाख रुपीज आहे. ठीक आहे. मी पहिले काय लिहिणार, प्रॉपर्टी व्हॅल्यू म्हणा, कोणी म्हणतात व्हॅल्यू ऑफ कार, तुम्ही काही पण म्हणू शकता. थोडक्यात ती प्रॉपर्टी झाली नाही का, द व्हॅल्यू ऑफ कार ती दिली त्याने 8 लाख रुपीज. बरोबर, 8 लाख लिहिले मी कंप्लीट. ओके. आणि तो असं म्हणतो की पॉलिसी व्हॅल्यू ऑफ कार, म्हणजे तो 8 लाख रुपये पूर्ण इन्शुअर्ड करत नाही, काही पर्सेंटेज त्याने केले, त्याच्यात त्यात आपल्याला अमाऊंट दिलेली आहे. ठीक आहे. पॉलिसी व्हॅल्यू ऑफ कार ती त्याने म्हटली आहे 5 लाख. त्यानंतर तो म्हणतो रेट ऑफ प्रीमियम. रेट ऑफ प्रीमियम त्याने असा शब्द वापरला, नीट लक्षात ठेवा, रेट ऑफ प्रीमियम 5% लेस 20%. काय वाक्य वापरलं त्याने, 5% लेस 20%. ही फार महत्वाची कॉन्सेप्ट आहे. 5% लेस 20% म्हणजे याचा अर्थ असा असतो की 5% मधून तुम्हाला मायनस करायचे 20%, पण ते 20% कोणाचे, या 5%चे. ठीक आहे. म्हणजे मी काय करणार, रेट ऑफ प्रीमियम म्हटलं मी 5% लेस 20%, दॅट इक्वल टू 5% मायनस किती, 20% ऑफ 5. 5 into 20%. आता सिंपल आहे. समजा मी पर्सेंट काय लिहिलं, आपण असं लिहिलं, समजा मी
ठीक आहे. हा मग काय केलं तर तुम्हाला कळलं 21 जा 20, 25 जा 100, 5 1 जा 5, 5 1 जा 5. म्हणजे कॅल्क्युलेशन करताना याचं आन्सर आलं 5 minus 1%, दॅट इज द 4%. कळलं. हे वाक्य फार महत्वाचं आहे. लेस 20%. याच्यामध्ये बऱ्याच जणांना लेस 20% काय काय वेळेस ते काय करतात 3% मायनस म्हणजे मायनस शब्द न वापरता लेस शब्द वापरतात. लेस म्हणजे आपल्याला त्यातून त्या 5% मधून सबट्रॅक्ट करायचे. हा रेट ऑफ प्रीमियम झाला. आणि त्याने विचारलंय नुसतं याच्यात नाही बसला तो. त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी गोष्ट विचारलेली आहे. त्याने आपल्याला अमाऊंट ऑफ प्रीमियम विचारली आणि तुम्हाला स्क्रीनवरती क्वेश्चन येईलच. त्याच्यात त्याने काय केले अमाऊंट ऑफ प्रीमियम विचारलंय. मग तुम्हाला माहिती अमाऊंट ऑफ प्रीमियम म्हणजे काय. अमाऊंट ऑफ प्रीमियमचा फॉर्म्युला आहे काय फॉर्म्युला आहे पॉलिसी व्हॅल्यू इंटू रेट ऑफ प्रीमियम. आता आपल्याला माहिती पॉलिसी व्हॅल्यू त्याची किती आहे 5 लाख. रेट ऑफ प्रीमियम किती आहे आता 4% आहे नॉट 5%. 4% means 4/100. This 2 0 get cancelled. Now take 1 2 3 0 as it is. 4 5 are 20. म्हणजे थोडक्यात त्याला अमाऊंट ऑफ प्रीमियम किती आहे 20,000. अमाऊंट ऑफ प्रीमियम म्हणजे हप्ता त्याचा किती तो 20,000 आहे. त्यानंतर तो आपल्याला विचारतो की हे सगळं झाल्यानंतर मला क्लेम करायचं आहे. त्याला क्लेम करायचं आहे त्याची व्हॅल्यू किती आहे. त्यात त्याने आपल्याला लॉस पण दिलेला असणार आहे साहजिकच आहे ना. म्हणजे मला प्रॉपर्टी व्हॅल्यू माहित पाहिजे पॉलिसी व्हॅल्यू माहित पाहिजे माझा लॉस किती होणार ते मला माहिती पाहिजे. त्याप्रमाणे आपल्याला काय करता येईल क्लेम करता येणार. ठीक आहे. हा तर त्यानंतर तो म्हणतो इफ द व्हॅल्यू ऑफ कार. तो काय करतोय कारची किंमत रिड्यूस केली त्याने. जसं आता आपण बघा एखादी गाडी घेतली समजा मी आता 2018 मध्ये गाडी घेतली आपण 2025 मध्ये समजा 2018 आपण 5 लाखाला घेतली आणि आपण 2025 ला विकायला गेलो किंवा 2020 ला विकायला गेलो तर त्याची किंमत काय होते ऑटोमॅटिक रिड्यूस होते है ना. मग तशी त्याने काय केली व्हॅल्यू ऑफ कार रिड्यूस केली त्याने. किती केली आहे इट रिड्यूस टू 60%. तर त्यावेळेस मग आता व्हॅल्यू ऑफ कार काय येणार आहे इकडे लिहितो व्हॅल्यू ऑफ कार आफ्टर रिड्युसिंग 80%. तेव्हा काय होणार आहे 60%. मग मी काय म्हणणार व्हॅल्यू ऑफ कार आफ्टर 60% इज इक्वल टू काय 60% म्हणजे कोणाचे काढणार मी 60% पॉलिसी व्हॅल्यूचे काढणार का व्हॅल्यू ऑफ कारचे काढणार. आपण व्हॅल्यू ऑफ कारचे काढणार नॉट पॉलिसी व्हॅल्यू. याचे मी 60% रिड्यूस करणार आहे. 2 0 this 2 0 get cancelled. 1 2 3 4 0 as it is. 8 6 are 48. आता मला सांगायची झाली किंमत 4,80,000 4,80,000 रुपये झालेली. ओके. कार पहिले किंमत किती दी 8 लाख होती त्याने त्याच्यामध्ये फक्त पॉलिसी कितीची काढली 5 लाखाची काढली. पण आता कारची व्हॅल्यू काय झाली रिड्यूस झाली किती पर्सेंटने 60% ने. किती आली होती 4,80,000. म्हणजे लॉस काय झाला माझा आता 8 लाख मधून मला हे मात्र काय करावं लागतील मायनस करावं लागतील. कारण मी गाडी कितीला घेतली आपण तिला किती पर्सेंटेज कमी झाले तो तुमचा लॉस झाला. आपला लॉसचा फॉर्म्युला काय आहे फॉर्म्युला वगैरे लॉस व्हायचं तुम्ही डायरेक्ट याच्यामधून ही व्हॅल्यू मात्र मायनस करणार. आठ लाखामधून तुम्ही 4,80,000 मायनस करणार तो तुमचा लॉस झालेला आहे. म्हणजे 3,20,000 हा लॉस झालेला आहे. 3 लाख. मग आपल्याला क्लेम कितीचा करता येणार क्लेमचा फॉर्म्युला आहे पॉलिसी व्हॅल्यू
अपॉन प्रॉपर्टी व्हॅल्यू इंटू लॉस. मला ह्या लॉस साठी हे सगळं आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागलं. त्याप्रमाणे मला काय मिळणार आहे? क्लेम. आपला माहिती मी आता क्लेम फॉर कार किती क्लेम करू शकतो आपण? हा फॉर्म्युला आहे पॉलिसी व्हॅल्यू अपॉन प्रॉपर्टी व्हॅल्यू इंटू लॉस. आता तुम्ही म्हणा मी हे काय ठेवलं की आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा होता है ना. त्याच्यासाठी आपण काय केलं? पॉलिसी व्हॅल्यू. आता पॉलिसी व्हॅल्यू म्हणजे किती आहे? 5 लाख. नंतर प्रॉपर्टी व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यू ऑफ कार 8 लाख होती आपण जी परचेस केली ना त्यावेळेची व्हॅल्यू. हा आता लॉस माझा किती झालाय? 3,20,000. बरोबर आहे. आता बघा हे 1 2 3 4 5 1 2 3 4 5 0 0 कॅन्सल झाले. सिंपल आहे. आता मी काय करणार? 8 1 जार 8 8 4 जार 32 आणि 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे माझा आन्सर करताना मला काय करावं लागेल? हे 5 इंटू हे हा म्हणजे किती झाले? 1 2 3 4 0 ॲज इट इज 4 5 जार 20 म्हणजे तुमच्या लक्षात आलं मला क्लेम फक्त हा 2 लाख रुपीज करू शकतो. आता तुम्ही म्हणाल की ह्या एक्झाम्पल मध्ये आपण काय शिकलो? तर ह्या एक्झाम्पल मध्ये आपण असं शिकलो की काय शिकलो आपण? रेट ऑफ प्रीमियम शिकलो. रेट ऑफ प्रीमियम मध्ये 5% लेस 4% हे मुलांना येत नाही पण त्याचं मिनिंग इझी आहे. या 5% चे म्हणजे 5% आपण 20% काढतो. 20 हे काढतो पर्सेंट ते त्यातून मायनस करतो आणि जे काही येईल ते म्हणजे तुमचा काय असणार आहे? रेट ऑफ प्रीमियम असणार आहे. आता तुम्ही म्हणा हे कशासाठी याची गरज का पडली आपल्याला? अमाऊंट ऑफ प्रीमियम काढायची. त्याचा हप्ता कितीचा आहे बघा. तो 20,000 हप्ता भरतोय अमाऊंट ऑफ प्रीमियम. क्लिअर? आता तुमच्या लक्षात आलं असेल तुम्हाला 3 गोष्टी शिकायला मिळाल्या. एक तर अमाऊंट ऑफ प्रीमियम कशी काढतात ते तुम्हाला कळलं. पण तो अमाऊंट ऑफ प्रीमियम काढताना एक गोष्ट आपल्याला कन्फ्युज करतो. ती गोष्ट म्हणजे कुठली? रेट ऑफ प्रीमियम समथिंग पर्सेंट लेस समथिंग पर्सेंट. हे तुम्हाला हे कन्सेप्ट कळलं तुम्हाला अमाऊंट ऑफ प्रीमियम काढता येईल. कुठेही तुम्ही कन्फ्युज होणार नाही. सेम इथं आता तो मी तुम्हाला सांगितलं होतं की त्याने आता हे तुम्ही म्हणा की सारी काम कमी झालं. प्रत्येक वेळेस कसं असतं आपण ज्यावेळेस नवीन गाडी घेतो त्याची व्हॅल्यू ठरवली जाते. आपण घर घेताना सुद्धा बँक काय करते? ज्यावेळेस आपल्याला लोन देते त्यावेळेस बँक आपल्या घरात येऊन ते ह्या गोष्टी प्रत्येक गोष्टीचा विचार करतात. अरे हा आता हे घर मी इतक्यात घेतलं होतं आता ह्या घराला इतके वर्ष झाले म्हणजे त्यांची ती व्हॅल्यू कमी करतात. तसं यांनी काय केलं? व्हॅल्यू ऑफ कार 8 लाख होती ती रिड्यूस केली आहे. ती किती? 60% रिड्यूस झाली. म्हणून आपण व्हॅल्यू ऑफ कार आफ्टर रिड्युसिंग 60% काढली. क्लिअर? आणि नंतर आपण त्याचा क्लेम केला. पण क्लेम करताना आपल्याला 3 गोष्टीची गरज असते. कुठली? पॉलिसी व्हॅल्यू, प्रॉपर्टी व्हॅल्यू आणि लॉस. मग त्याच्यावरून आपण काय केलं? ज्यावेळेस ती 60% रिड्यूस झाली तिची अमाऊंट आली ती आपण ओरिजिनल अमाऊंट मधून सबट्रॅक्ट मायनस केली म्हणजे आणि त्यावेळेस आपल्याला काय मिळालाय? लॉस मिळालेला आहे. आणि मग क्लेम इज इक्वल टू पॉलिसी व्हॅल्यू अपॉन प्रॉपर्टी व्हॅल्यू इंटू लॉस हा फॉर्म्युला टाकून आपण ही एक्झाम्पल तयार केली. ठीक आहे. अजून आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो. सगळ्यांना कन्सेप्ट नाही कळले तर मला कॉमेंट्स मध्ये तुम्ही लिहू शकता की आम्हाला हा क्वेश्चन नाही कळत आहे मी तो सुद्धा घेईल. ठीक आहे.